लोक जेव्हा पोस्ट टाकतात ना तेव्हा बेशिस्त विचार न करता पोस्ट टाकतात। आता कोणी काय कशी पोस्ट केली ना मी तुम्हाला ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचं काय मत आहे ते मला सांगा। ओके, चला व्हिडिओ आपण सुरू करूया। नमस्कार मित्रांनो, कसे आहे सर्व मजेत असाल, मजेत राहा आणि हसत राहा। तर मी ना या व्हिडिओच्या शेवट ना तुम्हाला फोटो टाकणार आहे, स्क्रीनशॉट टाकणार आहे। मला सांगा मत काय आहे तुमचं याबद्दल। दुसऱ्याच्या नावावर तुम्ही पोस्ट टाकता आणि एक मोठा महाराष्ट्रात सिनेमा येत आहे, ते पण आपल्या राजांबद्दल, ज्याला आपल्याला गर्व असायला पाहिजे त्या सिनेमेवर, त्या चित्रपटावर। आणि ज्या व्यक्तीने तो चित्रपट निर्माता आहे, जो आहे आपली रितेश सर, जेनेलिया वहिनी हे आहे। तर आता त्यांचं जे प्रमोशन झालेलं तर त्यामध्ये त्यांचे अश्रू अनावर झाले, कारण ते त्यांची मेहनत आहे। महाराजांचा चित्रपट काढण्याचं त्यांचं स्वप्न होतं आणि ते त्यांची मेहनत आहे, म्हणून त्यांच्या डोळ्याचे जे अश्रू आहे ना ते अनावर झाले। ते सांगताना त्यांची जे सुरुवात, या सिनेमाची सुरुवात करताना त्यांनी किती मेहनत घेतली, किती कष्ट केले आणि त्यांना खूप वेळा असं ठोकर लागून पडलेले आणि नंतर उठून त्यांनी तो सिनेमा आता 1 मेला तो रिलीज होत आहे। त्या सिनेमेचं नाव आहे राजा शिवाजी। आपल्या छत्रपती राजांवर ते सिनेमा आहे। एवढा सुंदर सिनेमा, त्याचा प्रोमो बघितला की अंगावर काटा येतो है ना। तर या व्हिडिओच्या शेवट मी फोटो तुम्हाला टाकणार आहे, तो फोटो बघा। तर एक अनुश्रीचा आता बिग बॉस झाला ना, बिग बॉस मधली जी आपली अनुश्री आहे, तर एक अनुश्रीचा फॅन असेल, मराठीच आहे, मराठीच तो बिग बॉस मराठी म्हणूनच तो पोस्ट टाकतो फेसबुकला। आणि ते हे मिळतात ना गोल्ड कॉईन वगैरे, त्याच्यामध्ये तो मेंबरशिपमध्ये आहे वाटते, असं मला ते त्याच्या याच्यामध्ये दिसलं फोटो, याच्यामध्ये जे पोस्ट टाकतो त्याच्यामध्ये। तर मी बघितलेलं तर त्याच्यावर ना जेनेलिया वहिनीचा आणि रितेश सरांचा रडताना असा फोटो वगैरे आहे। तो बोलतो, रित्या तू आता रड, रित्या तू आता रड, तुझा जो चित्रपट येणार आहे ना त्याचा आम्ही बहिष्कार करणार आहे, कारण तू ट्रॉफी अनुश्रीला नाही दिली। तर तुम्ही बहिष्कार करणारे कोण बहिष्कार करणारे तुम्ही? ते पहिले ज्याच्या नावावर तुम्ही पोस्ट टाकत आहे, त्या अनुश्रीच्या नावावर तुम्ही पोस्ट टाकत आहे, पहिले बहिष्कार ते करणार आहे की नाही करणार आहे, पहिले तिला जाऊन विचारा तर खरं, तिला जाऊन विचारा तर तुम्ही बहिष्कार करणार आहे का बाई तू राजा शिवाजी चित्रपटाचा। तिच्या नावावर तुम्ही पोस्ट टाकता आणि तुम्ही बहिष्कार करायला निघाला। अरे तुम्ही मराठी माणसं आहे, तुम्ही महाराष्ट्रात राहता, तुम्हाला कळायला पाहिजे का आपल्या राजांचा मूव्ही येत आहे, चित्रपट येत आहे, आपण तो जाऊन बघायला पाहिजे का नाही बघायला पाहिजे। अशा पोस्ट टाका आणि तुम्ही प्रमोशन करायला पाहिजे। आपल्या राजांचा चित्रपट आहे तर तुम्ही प्रमोशन करायला पाहिजे की तुम्ही सर्वांनी आपलं जे चित्रपट सिनेमागृह आहे ते पूर्ण हाऊसफुल करा 1 मेला, असं तुम्ही म्हणायला पाहिजे। आणि तुम्ही अशा पोस्ट टाकता की बहिष्कार करा आणि अशा रित्या तू रडच राहा, तुला कामच नाही, तू अनुश्रीला ट्रॉफीच नाही दिली। अनुश्री बिग बॉस कुठे आणि सिनेमा कुठे? आता मी घरात भांडे घासत आहे आणि घरात भांडे घासून मी बाहेर जॉब करत आहे, तर मग जॉबचं मी काम, भांडे घासण्याचं काम मी जॉबवर करणार का? नाही ना। मग रितेश सरांचं बिग बॉस हे काम आहे आणि सिनेमा निर्माता जो आहे ना, जे त्यांनी सिनेमा, ते त्यांचं घरचं काम, त्यांचं पर्सनल नाही, बिग बॉस करणं हे त्यांचं काम आहे। आणि तुम्हाला जर चांगलं नाही बोलताय, तुम्हाला काय शब्द नाही आहे चांगले बोलायला, तर तुम्ही अशा पोस्ट टाकताच कशाला? आणि तेवढा विचार करा की तो चित्रपट कोणाचा आहे, विचार करा की तो चित्रपट आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर आहे। त्यांनी एवढी मेहनत केली आहे त्या चित्रपटासाठी कितीतरी वर्षापासून, तर त्याचा आपण फळ द्यायला पाहिजे ना। तेवढं तुमचा विचार म्हणजे काय विचार करून तुम्ही पोस्ट करता? अरे मराठी माणसं आहे, महाराष्ट्रात राहता,
और अशा याला बहिष्कार करता, म्हणजे चांगल्या गोष्टीला तुम्ही साथ नाही देणार, चांगल्या गोष्टीला तुम्ही बहिष्कार करणार. ती कवळीची अक्कल घाण ठेवली आहे काय तुम्ही अक्कल? पोस्ट टाकता, बिग बॉस चालवला, एवढ्या मोठ्या सीझनच्या तुम्ही पोस्ट टाकल्या, कॉइन्स मिळवले, गोल्ड कॉइन्स कमावले. मग आता त्याच्यात तुम्ही त्या रितेश सरांना असं बोलत आहे की बहिष्कार करायचा, ट्रॉफी अनुश्रीला मिळाली नाही म्हणून. अनुश्रीचा सिनेमाचा काय संबंध आहे? रितेश सरांनी त्यांचं काम केलं. बिग बॉस प्रोड्युसर अलग आहे, रितेश सर बिग बॉस प्रोड्युसर नाही आहे. समजा थोडं. आणि त्या आपल्या मराठी माणसाने आपल्या महाराष्ट्रात एवढी मेहनत करून जर चित्रपट काढला आणि त्यांचं फळ आपण त्यांना देण्याचा आपल्याला जर थोडासा तरी चान्स मिळत आहे तर आपण मूव्ही बघायला जाऊ ना 1 मेला. आणि मेन म्हणजे कोणी काढला याच्याशी संबंध नका ठेवू. तो आपल्या महाराजांचा चित्रपट आहे हे तुम्ही लक्षात ठेवून सिनेमागृहात नक्की 1 मेला जावा आणि हाऊसफुल करा. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट आहे. समजलं सगळ्यांना? आणि खूप जण म्हणत आहे शिवाजी महाराजांचं जे नाव आहे, छत्रपती राजांचं जे नाव आहे ते खूप जण म्हणतायत ते चुकीचं ठेवलं आहे, हे ठेवलं आहे. अरे जेव्हा आपण आपले हिंदू लोक आहे ना, आपण महाराष्ट्रात राहतो ना, आपण मराठी आहे ना, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज नाव घ्यायची गरजच नाही. आपण फक्त राजे जरी म्हटलं ना, राजे जरी म्हटलं ना तरी आपल्या डोक्यात फक्त राजे आणि राजा एकच आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. नावाशी काही घेणं देणं करता, नावाशी हे नाव हे शब्दानं निघतात, पण आपल्या मनात कोरलेलं असल्यावर आपल्याला नावाशी संबंधच नाही ठेवायचा. राजे जरी म्हटलं ना तरी महाराष्ट्रात एकच राजा आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. समजलं? तर म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, आपल्या महाराजांचा चित्रपट नक्की बघा 1 मेला. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.